स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी गेल्या 27 तारखेपासून ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप, प्रकाश पोरे, अरुणभाऊ केदार आणि रंजनाताई मामर्डे हे 4 नेते जे आहे ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हे सगळे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर नेत्यांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। सर, लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आलेली आहे, या पार्श्वभूमीवर तुमचं हे आंदोलन सुरू झालं, काय आंदोलन आहे, मागणी काय? लोकसभा निवडणुकीशी तसा या आंदोलनाचा काही डायरेक्ट संबंध नाही, कारण 118 वर्षाची स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आम्ही कायम निकाली काढण्यासाठी आम्ही ठरवलं होतं। मिशन 2023 विदर्भ मिळो ओमदा, अभी नहीं तो कभी नहीं म्हणून आम्ही अंतिम टप्प्यातलं आंदोलन हे उपोषणाचं हत्यार आम्ही वापरलं आहे। 31 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारने आर्टिकल 3 प्रमाणे घटनेच्या विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं यासाठी ही आमची भूमिका आहे। कारण आम्ही 4 वर्षे द्विभाषिक मुंबई राज्यात 63 वर्षे मराठी भाषिक महाराष्ट्रात राहून आमच्या वाट्याला आलं शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष, 131 अपूर्ण प्रकल्प, 35 लाख एकर जमीन पाण्याखाली न येणं, आमच्या वाट्याला आला नक्षलवाद, आमच्या वाट्याला आलं प्रदूषण, आमच्या वाट्याला आलं कुपोषण, आमच्या वाट्याला आलं 4 कमी झालेले लोकप्रतिनिधी। आणि नेत्यांना जाब विचारणार, आता तुमच्याकडे येणार मतं मागायला नेत्यांना जाब जनताच विचारणार आहे। कारण त्यांनी 14 साली म्हटलं होतं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी की तुम्ही आम्हाला मत द्या, लेखी दिलं होतं, आम्ही विदर्भ करू, केलं नाही। आणि 19च्या निवडणुकीत त्यांचे 15 आमदार कमी झाले, ते 29 वर आले। मी खात्रीने सांगतो हे जर असेच ॲडॉमेंट राहिले आणि राज्य केलं नाही यांनी तर याचं देही याचा डोळा, यांची कोंबडी 19 पुढच्या 24च्या आंदोलनात 24च्या निवडणुकीत अंड पण टाकणार नाही। कधीपर्यंत हे आमरण उपोषण? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, सगळे प्रकृतीची काळजी, आम्ही 31 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे। 31 डिसेंबरपर्यंत आमचे आंदोलन चालणार। 31 डिसेंबरला कोर कमिटी निर्णय घेईल, त्याप्रमाणे पुढचा निर्णय ठरेल। आपण बघू शकतो या ठिकाणी आमरण उपोषण विदर्भवाद्याचं, आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार। 31 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असं म्हणतात वामनराव चटप। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।